आता तर मला बी असं वाटतंय की भीमला कुठंतरी बॅरिस्टरकडे नोकरी मिळावी आणि एकीकडं शिक्षण बी चालू राहिलं पाहिजे. आता ह्यो रोज रोजचं नाटक सहन होत नाही रे. वय रामजी, मला बी असंच वाटतं की भीमाला एखादी झकास नोकरी गावली पाहिजे. जर तो पैसे कमवायला लागला ना तर ही रमा बी सारखी सारखी नोकरी करण्याचा हट्ट सोडून देईल बघ. पुरंजन भाऊ, बाहेर जा, मला यांच्याशी बोलायचंय. पर जिजाबाई, रामजी आता वाईज काळजीत आहे, तर कृपा करून असं काही बोलू नका की ज्यानं त्यांची काळजी अजून वाढल. तुम्ही मला नका सांगू की मला माझ्या नवऱ्याशी कसं बोलायचंय. स्वतःचा संसार तर नाही करता आला, मला शिकवतंय. पाहुणे बनून आले आणि इथंच राहिले. जिजाबाई, काय बोलतीस ग तू? मला नव्हतं बोलायचं, पर यांना बी माझ्यामध्ये बोलायचा काही हक्क नाहीये. पुरंजन, जावा आता. बोल, काय बोलायचंय? म्हणूनच यापुढे एका एका गोष्टीचा हिशोब मी ठेवणार. बोल. आजपासून तुम्ही तेच कराल जे मी सांगल. डोसकं फिरलंय का तुझं? तुमच्या संग लगीन करून जीवन बर्बाद झालंय माझं. माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षावर बस पाणी पाडलंय मी, पत्नी धर्म निभवता निभवता. अन त्या भीमच्या मुळं कधी आई नाही बनू शकली मी. आणि या गोष्टीचा दुःख नेहमीच राहणार मला. आणि तुम्ही म्हणताय माझं डोकं फिरलंय. माझं काय बी बोलतेस तू, काय बी. चिडायच्या आधी जरा विचार करा. लई जबाबदाऱ्यांच्या शिकवण देताना तुम्ही आपल्या मुलासनी तुम्ही स्वतःची जिम्मेदारी नाही ओळखत का? मग तुम्हाला नाही वाटत की ही तुमची जबाबदारी आहे आपल्या बायकोची प्रत्येक गोष्ट ऐकायची? जिजाबाई, गोष्ट बरोबर असेल तर मानली जाते. तू कधी बरोबर बोलतेस का? हो, बरोबर गोष्ट तर फक्त तुम्ही आणि तुमचा लाडका मुलगा करतो. बाकी सगळे तर चुकच असतात. पण आज तुम्ही बी ऐका. म्या जे पण सांगल तुम्हाला समज करावं लागल. जिजाबाई, एक दिवस तुला लय पश्चाताप होईल, लई पश्चाताप होईल. हो हो, उद्या पश्चाताप. एकदम बरोबर केलं आई तुम्ही. घरच्या पुरुषासनी बरोबर रस्त्यावर आणण्यासाठी घरच्या बायकांनी मजबूत व्हायलाच लागल. एकत्र यावं लागल. तसं बी आपलं नातं सासू सुनेचं हाय लक्ष्मी. पण ह्यो लढाई जिंकायची असल एकत्र लढावं लागल आपल्याला. आधी आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिका. संपूर्ण नियंत्रण. असे नियंत्रण की कोणतीही परिस्थिती, कोणतीही व्यक्ती तुम्हाला थोडंही विचलित करू शकणार नाही.
आता सांगा मला, मृत्यू जगण्या इतकाच सार्थ कसा ठरतो? या संसारात असं काय आहे जे प्रत्येक ठिकाणी आहे? सर्वम दुःखम भगवान बुद्धाद्वारे सांगितलेला हा पहिला सिद्धांत आहे. याचं तात्पर्य असं आहे, संसारात सगळीकडे फक्त दुःख आणि दुःखच आहे. तर मग या दुःखाचं निवारण काय आहे? आधी दुःखाची जाणीव होऊ दे, आपल्या नाही इतरांच्या. मग निवारणाचा मार्ग तुला स्वतःला आपोआपच दिसेल. येतो मी. जेव्हा दुःखाची जाणीव होऊ लागेल तेव्हा मला शोध, मग आपण भेटूच. सर्वम दुःखम भगवान बुद्धाद्वारे सांगितलेला हा पहिला सिद्धांत आहे. याचं तात्पर्य असं आहे, संसारात सगळीकडे. तुला माहितीये, मी आणि जोखू आज सोबत फिरायला जाणार आहोत. तू तर त्याला बाप होण्याचं सुख नाही देऊ शकलीस, मग मी विचार केला मीच ते त्यांना देऊ. ही तर लई झाक गोष्ट आहे. ह्या या गोष्टीची वाट बघल. ठाव आहे नूतन, आधी मला असं वाटायचं की जोखू लई चांगला माणूस आहे, पण त्याचे आई बाप चांगले नाही. पण नंतर मला समजलं की माझे सासू सासरे तर लई सज्जन होते, पण जोखू चांगला मुलगा नाही होऊ शकला. काय माहित जोखू चांगला बाप तरी होतं का? चल नूतन. फुलियाजी, जो माणूस एक चांगला मुलगा नाही होऊ शकला, जो एक चांगला नवरा नाही होऊ शकला, तो एक चांगला बाप कसा होणार? ए, तोंड सांभाळून बोल, तोंड समजलं ना? सांभाळूनच बोलतोय मी. कमीत कमी तू तर मला शिकवूच नकोस. जावा, हसत हसत जावा. चला. चल. काय करतोयस तू? अभ्यास. अभ्यास? कोणत्या जातीचा आहेस? मी खालच्या जातीचा. खालच्या जातीचा? तुझी हिंमत कशी झाली अभ्यास करण्याची? आमच्या जातीतला भीमरावही शिक्षण घेतोय, मला पण शिकायचंय. अभ्यास करणार, पुस्तकच नाही राहणार तर शिकणार कसं? चल. तू पण शिक्षण घेणार? खालच्या जातीचा असून शिक्षण घेणार? आणि अपवित्र केलंस माझ्या या रस्त्याला. हे हे काय करताय तुम्ही? हा? कुठल्या जातीचा आहेस तू? तू पण खालच्या जातीचा आहेस ना? चाल लांब हो. मी तुम्हाला हे सगळं करू नाही देणार. नाही करू देणार? दूर राहा, नाही तर मारून टाकीन तुला. तू खालच्या जातीचा आहेस ना, शिक्षण घेऊ शकत नाहीस. हे असं करू नका. आता दाखवतो तुला. हे हे असं नका करू. अहो, पुस्तक आहेत ते जळून जातील.
लई हौस होती ना भीम भाऊसनी अभ्यास करायची. घ्या आता करा अभ्यास. आता आपल्यांशीच लढायचंय तर आता पूर्णपणे लढायचंय. हाय, आता जे होईल ते होईल. भीमच्या पुस्तकांची होळी बघताना किती शांती गावतीये ना. होय आई. संत न छाड़े संतई, जो कोटिक मिले असंत. चंदन भुजंगा बैठिया, तौ शीतलता. वेडा आहेस का? हा, पागल नाहीये, भीमराव आहे मी. तो भीमराव ज्याला पुस्तकं आपल्या जीवापेक्षाही मोठी आहेत. तुम्ही भीमराव आहात? तुम्ही भीमराव आहात? हे काय झालं? कधीपासून तुम्हाला भेटायचं होतं. अरे हा भीमराव आहे, ईश्वर नाहीये. आणि तू खालच्या जातीत असून शिकायला चालला होतास. तुझ्या आई बाबांना त्यांची खरी लायकी दाखवतो मी. स्वतःच्या मुलाला शिकवण्याचं व्यसन लागलंय ना. काय झालं? बाबा आई मला अभ्यासासाठी मनाई करतात. मी तुमच्याबद्दल खूप काय ऐकलं होतं, म्हणून मी माझ्या जिद्दीवर अभ्यास करतोय. पण बाबांनी सांगितलंय तू अभ्यास केल्यामुळे जर घरामध्ये काही समस्या झाली, जर त्रास झाला, मग शिक्षण संपलं. संसारात सगळ्या ठिकाणी फक्त दुःख आणि दुःखच आहे. हे घे. आयुष्यात अशी संकट अनेक वेळा येतील, पण शिक्षणाचा मार्ग कधीच सोडू नकोस. शिक्षण घेत राहा. दीपक दादा, एक गोष्ट विचारू? हा बोल ना. जेव्हा मी आणि छोटी लवकरच मोठे झालो, तेव्हा ताई आणि भाऊजींची मदत करू शकतो. आम्ही सगळे मिळून पैसे कमावू. तुम्ही दोघं आणि रामाताई नोकरी करा आणि आपल्या भाऊजीला सांगा तू फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष दे. अरे नाही दीपक दादा, तोपर्यंत ते शिकतच राहतील का? तेव्हा तर ते खूप मोठे झाले असतील आणि मोठे बॅरिस्टर पण झाले असतील. पोरांनो, तुम्ही लक्ष्मी आणि जिजाबाईला बघितलं का? माहित नाही, आम्ही तर नाही पाहिलं आत्या. ठीक आहे, काही हरकत नाही, मी बघते. चला, यात तर आपण जिंकलो. हाय. जिजाबाई, जिजाबाई, हे काय करून राहिली तू? हे काय करून राहिली? दिसत नाहीये तुम्हासनी?
भीमची पुस्तकं जाळतीये. जिजाबाई, हद्द केली तू. या पुस्तकात भीमाचा जीव असतो. त्योच तर चुकीचं होतं या घरात. भीमचा जीव आपल्या आई बाप परिवार आणि काम करण्यात नाहीये, या पुस्तकात हाय. सोड मला. भीमला त्याची पुस्तकं लई प्रिय आहे. नका करू. आता रडून काय बी उपयोग नाही. पुस्तकं कुठं गेली? ए शंकर, तू दाजींची पुस्तकं पाहिली का? नाही ताई. आत्या, तुम्ही यांची पुस्तकं पाहिली का? आत्या, तुम्ही का रडताय? आम्ही सांगतो. आम्ही भीमच्या पुस्तकांची होळी केली. काय? जाळली? पण का? समजा काचं उत्तर 2 वेळेत नाही देता येत. आणि जर आम्हासनी पुन्हा भीमभाऊची पुस्तकं गावली ना, तर आम्ही ती पण जाळून टाकू. भीमाला कळलं तर काय अवस्था होईल त्याची. असे कसे जाळून दिले? तुम्हाला जाळायचंच होतं तर मला जाळलं असतं. माझी पुस्तकं कशी काय जाळली तुम्ही? लहानपणी पण तुम्ही एकदा माझं पुस्तक फाडलं होतं, लक्षात आहे? त्या दिवशी एक एक पान जोडून मी ते पुस्तक बांधलं. त्या दिवसापासून आजपर्यंत सारखं तुम्ही माझ्या शिक्षणाच्या मागे लागला आहात. एक माझी आई होती जी माझ्या शिक्षणाची स्वप्न बघायची, आणि एक तुम्ही आहात ज्या रोज माझं शिक्षणाचं वाटोळ होण्याची स्वप्न बघता. हे सगळं असतानाही मी बाबांशी भांडून तुम्हाला या घरातून काढण्यापासून प्रत्येक वेळेस वाचवली, परंतु या वेळेस नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या कुटुंबाला खुश नाही बघू शकत ना, तर तुम्हीही आयुष्यात कधीच खुश नाही राहू शकत. शांत बसा लक्ष्मी वहिनी. आता ह्या वेळेस बाबा काहीही म्हणू, मी स्वतः तुम्हाला या घरातून बाहेर काढणार. भीम, आणि तुम्हाला जावं लागेल. चालते बा आमच्या घराबाहेर.